अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारप लिखित कादंबरी आभास, प्रकरण 4. मनोगत अरुंधती. माणूस मनाशी काय ठरवतो आणि होतं काय? मोहन परत भारतात आला तेव्हा घटना काय चमत्कारिक वळण घेणार आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझ्या घरच्यांना अर्थात मोहन स्थळ या अर्थी सर्वार्थाने पसंत होता. फक्त आमच्याकडल्यानी स्थळ असा शब्द मनातही येऊ दिला नसता. मोहनच्या घरी फक्त त्याचे वडील, त्यांची औपचारिक संमती त्यांच्या पत्रात आलीच होती. भारतात परतल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मी मोहनच्या घरी गेले. मोहनचे वडील अत्यंत यशस्वी व्यावसायिक होते. पण खरं सांगायचं तर आपल्या मनात एखाद्या यशस्वी एंटरप्रेन्युअरची किंवा इंडस्ट्रियलिस्टची जी प्रतिमा असते तसे मोहनचे वडील अजिबात नव्हते. स्पष्टच सांगायचे तर ते एखाद्या जुन्या जमान्यातल्या खेड्यातल्या जमीनदार सावकार यांच्यासारखे दिसत होते. पण माझ्याशी ते अतिशय प्रेमाने, आपुलकीने, मोकळेपणाने वागले. त्यांच्या घरी येणारी भावी सून म्हणून त्यांनी माझा मनोमन पूर्ण स्वीकार केलेला दिसत होता. मोहन आणि त्याचे वडील यांचं वागणंही मोकळं आणि खेळीमिळीचं होतं. पण एक गोष्ट मला जाणवली, आपल्या तिघांच्या संभाषणात काहीतरी कमी होतं. त्या दोघांच्यात काहीतरी गुप्त अंतस्थ प्रवाह वाहत होता. चहा वगैरे झाल्यावर मोहन मग त्यांचा वाडा दाखवायला घेऊन गेला. वाडा हा शब्द मोहनचाच होता. हल्ली जवळजवळ नामशेष झालेला शब्द आणि कल्पना. पण प्रत्यक्षात खरोखरच मागच्या बाजूस पेशवाई थाटाचा एक प्राचीन वाडा होता. दिवे, पंखे, सरकत्या खिडक्या, लिनोलियत, कूलर्स या सर्व आधुनिक सोयी होत्या. पण त्या सर्वावरही त्या जुन्या वास्तूची छाया होती. उंचच्या उंच भिंती आणि वावभर जाडीच्या 1.5 फूट चौरसाच्या तुळ्या आणि काळे कुळकुळीत कटीपाट. भिंतींच्या पोटातून वर जाणारे जिने. माझ्या पिढीला तर हे सर्वस्वी अनोखं होतं. आणि मग जवळच बांधलेला नवीन ब्लॉक, खऱ्या अर्थाने आधुनिक. कदाचित मागे पुढे मी राहायला सुद्धा येईन इथं. पण आधी या वाड्याचं आणि मोहन, त्याचे वडील यांच्यातलं रहस्य मला समजायलाच हवं. निरोप घेता घेता मी मोहनला त्याबद्दल छेडलं. त्याने काहीही नाकबूल केलं नाही. आमची संध्याकाळची भेट ठरली. मोहनने किती विलक्षण हकीकत सांगितली. एखाद्या मध्ययुगीन गॉथिक रोमॅन्टिक कादंबरीत शोभतील असे प्रसंग. पण मोहनला खोटं ठरवण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. त्याने सांगितलेलं सारच महाविलक्षण, अंगावर भीतीनं काटा आणणारं होतं. आता त्या प्राचीन वाड्याचं रहस्य मला कळलं होतं. मोहनच्या वडिलांच्या वागण्यावर कोणतीही टीका करण्याचा मला अधिकार नव्हता. पण मी मोहनच्या आयुष्यात त्याची सहकारिणी म्हणून येणार होते. त्याच्या हिताची काळजी करण्याचा, त्याला सल्ला देण्याचा मला खासच अधिकार होता. कोणा तज्ज्ञाची मदत घेण्याची माझी कल्पना त्याने साफ नाकारली. शेवटी त्याच अनिश्चित अवस्थेत आमची भेट संपली. दिवस उगवला होता कसा आणि मावळला होता कसा. 5 डिसेंबरची रात्र. झोप यायला कितीतरी उशीर लागला. मधल्या 3-4 दिवसात अनेक वेळा वाटलं होतं मोहनच्या बाबांची भेट घ्यावी. पण आता मी जे काही ऐकलं होतं त्याने वागण्यातला नैसर्गिकपणा गेला असता. शेवटी मी गेलीच नाही. रात्री उशिरा केव्हा तरी झोप लागली आणि फोनच्या खणखणाटाने जाग आली.
सर्व काही क्षणार्धात आठवलं. फोन आला याचाच अर्थ अशुभ घडलं होतं. फोन कानाला लावण्याच्या आधीच मला फोनवर काय ऐकायला मिळणार आहे याची पुरेपूर कल्पना आली होती. मोहनच्या वडिलांचं आदल्या रात्री निधन झालं होतं. तिकडे येते एवढंच सांगून मी फोन खाली ठेवला आणि तशीच विचार करत राहिले. मोहनच्या वर अविश्वसनीय वाटणाऱ्या हकीकतीला हा एक पुरावा होता. आयुष्याचा सरळ वाटणारा रस्ता एकाएकी क्लिष्ट, गुंतागुंतीचा, एखाद्या भूलभुलैयासारखा झाला होता. आयुष्यात नवीन काहीतरी आलं होतं. मला वाटतं त्या पहिल्या क्षणापासूनच माझ्या मनात विचार यायला लागला होता की या गोष्टीत आपण अनभिज्ञ आहोत, अननुभवी आहोत, त्याला तोंड देण्यास सर्वस्वी असमर्थ आहोत. मोहनची इच्छा असो वा नसो, मी तो नाकर्तेपणा दाखवणार नव्हते. आपलं हित कशात आहे हे जर त्याला उमगत नसेल किंवा तिकडे तो जाणून बुजून दुर्लक्ष करीत असेल तर मग मलाच त्याचं हित जपावं लागणार आहे. सकाळी माझी मोहनशी भेट झाली. बाबांच्या मृत्यूबद्दल आणखी काही सांगण्यासारखं नव्हतंच. सिव्हिअर हार्ट अटॅक. इतरांना खेद नक्कीच वाटेल, पण आश्चर्य वाटणार नाही. त्यांचं वय झालं होतं. अनेक वर्षे त्यांनी व्यवसायाची चिंता वाहिली होती. शिवाय त्यांच्या अगदी निकटवर्तीयांना त्यांचं ख्याली खुशालीचं आणि जरासं शौकीन आयुष्य माहीत होतं. खरा धक्का आम्हा दोघांना बसला होता. बाबांच्या मृत्यूने नाही, तर त्या विवक्षित दिवशी झाल्याने. मोहनच्या मागे अनेक व्याप होते आणि शिवाय त्याची मनस्थितीही या अप्रिय विषयावर चर्चा करण्यासारखी नसणार हे उघड आहे. ती वेळ येण्यासाठी काही दिवस जावे लागतील. आणि मग आमची भेट झाली. प्रत्येक भेटीत मला चकित करून टाकण्याचा मोहनने चंगच बांधला होता की काय. एका रात्रीतच आलेले 2 भयानक अनुभव तो सांगणार होता. त्याचे मृत बाबा आणि त्याची मृत आई दोघेही त्याला दिसले होते आणि अमावस्येचा त्यांच्या घराण्यातला तो कुळाचार पुरा करायचा आग्रह करीत होते. आणि त्याची तळघराची भेट. कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही. आणि मोहन तर मनाशी एक विलक्षण निर्णय करूनच आला होता. या प्रकरणाचा काहीतरी सोक्षमोक्ष झाल्याखेरीज विवाहाचा विचार दूर ठेवायचा त्याने निर्णय घेतला होता. त्या बाबतीत स्वतः काहीही म्हणजे एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला वगैरे करायला तयार नव्हता आणि इतरांनाही मदत करू देत नव्हता. अर्थात मी त्याच्यावर रागावले, पण राग कितीसा टिकणार. शेवटी तो हे सर्व निर्णय काय आवडीने घेत होता का. माझ्या सुरक्षिततेची त्याला काळजी वाटत होती म्हणून घेत होता तो. नशीब की एखाद्या परीकथेतल्या शापित राजपुत्रासारखी त्याने अशी काही अट घातली नाही की पुन्हा एकमेकांना भेटायचं नाही असं. तेव्हा अधूनमधून भेटण्याचं ठरवून मी भेट संपवली. पण माझा निर्णय मी घेतला होता. मोहन आल्या प्रसंगाची वाट पाहत निष्क्रियपणे बसणार असला तर खुशाल बसू देत. मला तसं बसणं असह्य झालं असतं. आम्हा दोघांव्यतिरिक्त इतर कोणापाशीही याची वाच्यता न करण्याची मोहनची सूचनाही मी मानणार नव्हते. असे प्रकार होतात का आणि आताचे मोहनचे अनुभव खरे आहेत का. त्यापासून त्याला काही धोका होता का. धोका असला तर त्यापासून संरक्षणाचं काही साधन होतं का. मला या प्रश्नांची उत्तरं हवी होती. तशी मी या मार्गाकडे कधीही वळलेली नव्हते. सर्वसाधारणपणे कोणताच माणूस या आडवाटेला जाणार नाही. डॉक्टर, वकील, अकाउंटंट, आर्किटेक्ट यांच्यासारख्या या लोकांनी काही आपल्या दारावर पाट्या लावलेल्या नसतात. कर्णोपकर्णीच यांची माहिती मिळणार. ती कशावरून ग्राह्य मानायची. तिच्यात अतिशयोक्ती, प्रक्षिप्त भाग नसेल कशावरून. शेवटी ज्ञातातून अज्ञानाकडे हाच मार्ग मी स्वीकारला. आमचे वर्षानुवर्षांचे फॅमिली डॉक्टर गोखले, ज्यांना मी लहानपणापासून डॉक्टर काका म्हणत आले आहे, त्यांची मी भेट घेतली आणि एका विश्वासू आणि हुशार सायकियाट्रिस्टचं नाव सुचवायला सांगितलं.
माझ्या एका मित्रासाठी आहे एवढं स्पष्टीकरण पुरेसं होतं. पण त्यांचा पुढचा प्रश्न अनपेक्षितच होता. मित्र तो आहे की ती आहे? तो आहे, मी जरा हसतच म्हणाले. मग पुरुष डॉक्टरांचं नाव सुचवतो. पुरुष पुरुषांशी आणि स्त्री स्त्रीशीच मोकळेपणाने बोलते असा आमचा अनुभव आहे. डॉक्टर काकाने ड्रॉवरमधून त्यांची डायरी काढली आणि त्यातल्या नोंदी पाहत पाहत शेवटी ते म्हणाले, हां, हे डॉक्टर पटेल, स्मार्ट, यंग, इंटेलिजंट, वयानेही तुमच्यापेक्षा फार जास्त नसेल. त्यांनी मला नाव, पत्ता, टेलिफोन नंबर ही सर्व माहिती दिली. आता मोहनच्या प्रकरणात प्रत्यक्ष हस्तक्षेप करायचा की नाही याचा निर्णय करायची वेळ आली होती. आणि मी खरोखरीच सर्व बाजूंनी विचार केला. शेवटी माझी खात्री पटली की मोहनची भावी पत्नी या नात्याने माझं ते कर्तव्य होतं आणि मला तो अधिकारही होता. माझा स्वभावच असा आहे की एकदा मनाशी एखाद्या कृतीचा निर्णय झाला की मग अजिबात काल व्यय करीत नाही मी. डॉक्टर पटेल यांचा नंबर मी फिरवला. अपेक्षेप्रमाणे फोनवर त्यांची रिसेप्शनिस्ट आली. 2 दिवसानंतरची संध्याकाळची 6ची अपॉइंटमेंट मिळाली. मग मोहनला फोन लावला. जमलं तर संध्याकाळी त्याच्याकडे जायचा विचार होता, पण त्याच्या मीटिंग चालू होत्या. संभाषण तेवढ्यावरच थांबवलं. डॉक्टर पटेल यांचं क्लिनिक एका आधुनिक हॉस्पिटलच्या वर 4थ्या माळ्यावर होतं. तो सर्व माळाच पेट्रियाट्रिक, ऑर्थोडेरिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्किन अँड व्हीडी अशा स्पेशालिस्टांच्या ऑफिसांनी भरून गेला होता. हिवाळ्याचे दिवस. प्रकाश एव्हानाच गेला होता. अंगावर शाल घेण्याइतपत गारवा जाणवत होता. बरोबर 6:15 माझं नाव पुकारलं गेलं. डॉक्टरांचे दवाखाने आजकाल अत्यंत कलात्मक पद्धतीने डेकोरेट केलेले असतात. या सर्व रंगसंगतीकडे, कलाकुसरीकडे, कृत्रिम फुलं, कॅबिनेट्स, आधुनिक चित्रणयांच्याकडे लक्ष देण्याची भेटायला येणाऱ्यांची मनस्थिती असते का, याचा त्यांनी कधी विचार तरी केला असेल का? कदाचित त्यांच्याही व्यवसायात स्पर्धा असेल. रिसेप्शनिस्टच्या खुणेप्रमाणे मधल्या विभागणाऱ्या दरवाजातून मी आत गेले. डॉक्टर पटेल त्यांच्या टेबलामागे बसले होते. उमद व्यक्तिमत्व, हसरा चेहरा. मिस जयकर, या बसा. समोरच्या खुर्चीकडे त्याने हात केला. कसं आणि काय बोलायचं हे मी आधीच मनाशी ठरवलं होतं. खुर्चीत बसता बसता मी म्हणाले, डॉक्टर, ही भेट जरा वेगळ्या कारणासाठी आहे. आता तुम्ही मला किती वेळ देऊ शकाल? तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही घ्या मिस जयकर. डॉक्टर, प्लीज मला अरुंधती म्हणा. ठीक आहे अरुंधती, तर तुला हवा तेवढा वेळ तू घे, डॉक्टर हसत म्हणाले. डॉक्टर, येथे माझे एक अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांनी मला एक विलक्षण हकीकत सांगितली आहे. त्यानंतरही त्यांना आलेले काही विलक्षण अनुभव सांगितले आहेत. इतर कोणी त्रयस्थाजवळ मी या गोष्टींची वाच्यता करू नये अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. पण ती डावलून मी तुम्हाला ती सर्व हकीकत सांगणार आहे. आपल्यातील सर्व संभाषण संपूर्ण कॉन्फिडेन्शियल राहील याची तुम्ही मला हमी देता? ओह, ऑफकोर्स. त्या बाबतीत तू अगदी निश्चिंत राहा. मोहनने मला सांगितलेली सर्व हकीकत मी त्यांना सांगितली आणि त्याच्या बाबांच्या मृत्यूनंतर त्याला आलेले अनुभवही मी त्यांना सांगितले. डॉक्टर, ही भेट वेगळ्या कारणासाठी आहे असं मी म्हटलं. त्याचं कारण असं आहे, मी मोहनला उपचारासाठी तुमच्याकडे आणणार नाही आहे. मग तुमची भेट कशासाठी घेतली? त्याच्या हकीकतीतलं तुमचं स्पष्ट मत सांगा. मानवी मनोव्यापारांची तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. तुम्ही विचारण्याआधीच मी सांगते, मोहनच्या शब्दावर माझा संपूर्ण विश्वास आहे. त्याचे अनुभव खरे आहेत असं मी म्हणत नाही, पण त्याला स्वतःला असे अनुभव आले आहेत अशी खात्री आहे आणि त्यावर मी विश्वास ठेवते. अरुंधती,
माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तू आधीच दिली आहेस. प्रत्येक माणूस ज्या एका संस्कृतीत वाढतो त्या संस्कृतीचे काही परंपरागत विश्वास असतात, काही श्रद्धा असतात. कळत नकळत माणूस त्यांचा स्वीकार करीत असतो, क्वचित अव्यक्त पातळीवर. शिवाय आणखी एक पहा, अपत्याच्या घडणीत आई आणि वडील या दोघांच्या जीन्स काही प्रमाणात येत असतात. जसे शारीरिक गुणधर्म तसेच मानसिक स्वभाव विशेषही पुढच्या पिढीत उतरतात. मी असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की या नाना मार्गांनी माणसाच्या मनाची जडणघडण होत असते. तेव्हा वडिलांच्या हकीकतीवर मोहनचा विश्वास बसेल यात नवल नाही. पुढचा प्रश्न जरा नाजूक आहे. त्याने वर्णन केलेल्या त्या तळघरात तू प्रत्यक्ष गेली नाहीस, नाही का? नाही. मी एकदा त्याला सुचवलं सुद्धा की मीच तिथे एकदा जावं, पण त्याने त्या सूचनेस अगदी ठाम विरोध केला आणि तेच तळघर आपण बंद करून टाकलं आहे असं तो म्हणतो. होय, मला हे लक्षण चांगलं वाटत नाही. अशा अर्थी की जर तळघरात खरोखर काही नसेलच, सर्व त्याचे भास असतील, तर इतरांपासून ती गोष्ट लपवण्यासाठी सुद्धा हा तळघर बंद करण्याचा उद्योग असेल. पण डॉक्टर, म्हणजे मोहन. नाही, तो हे जाणून बुजून करीत नाही आहे. त्याच्या मनातल्या वक्र तर्कमार्गानेच त्याचं मन चाललेलं आहे. त्याच्या मते ती जुनी रूढीची शृंखला तोडण्यासाठी तो तळघर बंद करीत आहे. पण शेवटी त्याच्या या कृतीचा परिणाम काय झाला? त्याच्या शब्दांचा खरे खोटेपणा पडताळून पाहण्याचा कोणताही मार्ग त्याने इतरांना उघडा ठेवलेला नाही. पण डॉक्टर, मी म्हणाले, माझ्या मनातल्या एका शंकेचं उत्तर द्याल का? मोहनच्या बाबांच्या मृत्यूच्या पूर्वी कितीतरी दिवस त्याच्या बाबाने आपल्या निधनाची तारीख मोहनला सांगितली होती आणि हे प्रत्यक्ष मोहननेही मला सांगितलं आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस मी भारतात परत आल्यावर त्याच्या वडिलांच्या निधनाच्या आधी 3-4 दिवस, डॉक्टर, मला मोहनला खोटं ठरवायचं नाही आहे. मी एका वेगळ्याच कारणासाठी आज तुमची भेट घेतली आहे. मानसशास्त्र हे काही भौतिक, रसायन, गणित यांच्यासारखं अचल नियमांच्या चौकटीत बंदिस्त केलेलं नाही आहे. त्या शास्त्राच्या सीमा सतत बदलत आहेत, रुंदावत आहेत. स्पष्टीकरणात सर्वस्वी अशक्य अशा काही अनुभवांची नोंद तुमच्याकडे झाली आहे का? डॉक्टर पटेल अतिशय शार्प होते. तुझे विचार कोणत्या मार्गाने जात आहेत याची मला कल्पना आली आहे अरुंधती. मोहनच्या हकीकतीत काही तथ्य असण्याची शक्यता आहे का याचा तू शोध घेत आहेस. ठीक आहे, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. पण स्पष्टीकरणास अशक्य अशी एखादी घटना आढळली तर स्पष्टीकरणास अशक्य असं लेबल लावून मी ती अडगळीत टाकतो, विसरून जातो. तिचं स्पष्टीकरण शोधण्याची खटपट करीत नाही. पण असे कोणीतरी असतीलच, नाही? मी हलकेच विचारलं. डॉक्टर काही वेळ काही बोलले नाहीत. डॉक्टर, एका अर्थी हे तुमचं प्रतिस्पर्धीच आहेत, नाही का? ज्या अनुभवांना तुम्ही भ्रम, भास, डिल्युजन अशी नावं ठेवता त्यांनाच हे लोक साक्षात्कार, गुरुकृपा, शाप, पछाडणे म्हणतात. त्यांनाही उपरात्री, व्याधी, उपशाप असं शास्त्र आहे. त्यांच्या खंडनासाठी तरी तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असणार. अरुंधती, तू म्हणजे एक रत्न आहेस. डॉक्टर हसत म्हणाले, तू सांगितलेले काहीही मी मान्य करणार नाही. तू गेल्यावर सर्व काही पार विसरून जाणार आहे मी. तरी एक नाव तुला सांगणार आहे मी, फक्त नाव, इतर काहीही नाही. जयदेव. आमची मुलाखत संपली होती. डॉक्टरांचे आभार मानून मी त्यांचा निरोप घेतला. जयदेव हे नाव मी चौकशी करायला लागताच मला समजलं की कितीतरी जणांना परिचित होतं. त्यांचा पत्ताही अनेकांना माहीत होता आणि महत्त्वाची गोष्ट, तिथे सर्वांना प्रवेश होता.
भेटीचा दिवस, वेळ इत्यादी कोणतेही सोपस्कार नव्हते. अर्थात पत्ता कळताच त्याच संध्याकाळी मी त्या पत्त्यावर गेले. नंतरच्या स्मृतींचा पहिल्या मानसिक कल्पनावर खूपच परिणाम होतो. जयदेवांशी नंतर निकटचा परिचय झाला. त्यांच्या बंगल्याला खूप वेळा भेटी द्याव्या लागल्या. अजूनही ते गावात आले आहेत असं कळताच मी अगदी आवर्जून 5-6 मिनिटांसाठी तरी तिथे जातेच. या नंतरच्या अनुभवांचा प्रथम भेटीच्या इम्प्रेशनच्या आठवणीवर परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? पण त्याला इलाज नाही. मला देण्यात आलेला पत्ता एका उच्चवर्णीय वसाहतीतील बंगल्याचा होता. बंगल्याच्या सशस्त्र आवारात बरीच वाहनं उभी होती. बंगला पांढऱ्या शुभ्र रंगाचा दुमजली होता. प्रवेशद्वाराच्या अंगाला एक मोठा हॉल होता. व्हरांड्यातून हॉलमध्ये जाणारी 2-3 दारं होती. बाहेर बूट चपलांचे अनेक जोड होते. मी एका दारातून डोकावून आत पाहिलं. मागच्या भिंतीपाशी खुर्च्यांची ही रांग होती. खुर्च्यावरून आणि खालच्या जाजमावरून अनेक स्त्री पुरुष बसले होते. हॉलच्या सर्व दारं खिडक्या उघड्या होत्या. शिवाय आतही दिवे लावलेले होते. वातावरणात प्रकाश होता, सुगंध होता, उल्हास होता, आनंद होता. कोणत्याही कारणाशिवाय मनात अनाहूतपणे आलेली ही निखळ आनंदाची भावना होती. मागच्या रांगेतल्या एका खुर्चीवर मी बसले. किती छान वाटत होतं. शब्द साधे वाटतात पण अगदी अगदी खरे आहेत. किती छान वाटत होतं. आसपास आणि खाली सर्व वयांचे आणि समाजातील सर्व थरातले लोक बसले होते. काही समस्या उद्भवली म्हणून आलेले किती आणि निव्वळ कुतूहलापायी आलेले किती. लोकांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवून कोठे काही व्यग्रतेच्या, काळजीच्या खुणा दिसतात का पाहण्याचा मी प्रयत्न केला. पण दुसऱ्या क्षणी मला शरम वाटून मी नजर बाहेर फिरवली. त्यांच्या दुःख, काळजी, चिंता यांची चिरपाड करून माझं मनोरंजन करण्याचा मला काय अधिकार होता? एकाएकी सर्व समुदायात जराशी हलचल माजली. समोरच्या भिंतीतला एक पडदा दूर करून आधी एक वयस्क जोडपं आणि त्यांच्या मागोमाग एक असे तिघे बाहेर आले. आणि नवलाची गोष्ट म्हणजे कोणी न सांगताही मी ओळखलं की मागून बाहेर आले होते तेच जयदेव. त्यांची शरीरयष्टी धिप्पाड होती. अंगावर शुभ्र पांढऱ्या रंगाची सफारी होती. पण लक्ष वेधून घेत होता तो सुहास्य चेहरा. त्या चेहऱ्यात काय नव्हतं? विलक्षण आत्मविश्वास होता, सौहार्द होतं, धीर होता, आधार होता. सर्वजण उठून उभे राहत दिवाणखान्याच्या मध्यभागी आले होते आणि जयदेव त्यांच्यात फिरत होते, मिसळत होते. कोणाकोणाचं अभिनंदन स्वीकारत होते, कोणाकोणाशी 2 शब्द बोलत होते. 5-1 मिनिटात ते परत त्या पडद्यातून आत गेले आणि त्यांच्या मागोमाग एक प्रौढ स्त्री माझ्यापाशी येऊन उभी राहिली. तुम्हाला जयदेवांची गाठ घ्यायची आहे का? तिने विचारले. हो. तिने एक लहानसा कागद माझ्या पुढे ठेवला. यावर तुमचं नाव लिहून द्या. तुमची वेळ आली की मी तुम्हाला खून करीन, ती म्हणाली. मी माझं नाव लिहून दिलं. दिवाणखान्यात माझी टर्न यायची वाट पाहत मला खूपच वेळ बसावं लागलं. पण नवलाची गोष्ट म्हणजे तो वेळ अजिबात कंटाळवाना गेला नाही. आणखी विशेष म्हणजे मनोरंजनाची कोणतीही बाह्य साधनं तिथे नव्हती. वर्तमानपत्रे, मासिके नव्हती. कोणतंही संगीत कानावर येत नव्हतं. गप्पा मारायलाही कोणी बरोबर नव्हतं. पण कंटाळा आला नाही ही गोष्ट खरी आहे. शेवटी त्या वृद्ध स्त्रीने हात हलवून मला खून केली आणि तो पडदा सारून मी आत गेले. आत काय पाहायला मिळेल याची काहीच अपेक्षा नव्हती आणि छातीत जराशी धडधड होती. पण आत पाय टाकताच लक्षात आलं की आपल्याला धास्तावायचं काहीच कारण नव्हतं. खोलीत मंद सोनेरी प्रकाश होता. गोल्डन ब्राऊन रंगाच्या अफोल्ट्रीचे कोच दिवाण होते. त्यांच्यातले एकावर जयदेव बसले होते. समोरच्या कोचाकडे त्यांनी हात केला. यांना काय आणि कसं सांगायचं यावर बराच वेळ विचार करून मी मनाशी शब्दांची जुळणी केली होती. कोणाला काही चमत्कारिक अनुभव आले आणि समस्या उभ्या राहिल्या तर आपण मदत करता म्हणून मी आपल्याकडे आले आहे. मोहन या नावाचा माझा एक मित्र आहे. त्याची हकीकत आणि त्याचे अनुभव दोन्ही विलक्षण आहेत.
पण मी आपल्याकडे आले आहे हे त्याला माहीत नाही आहे. त्याचा या गोष्टीला सक्त विरोध आहे. तेव्हा हात वर करून जराशे हसतच जयदेव म्हणाले, जयकर, अरुंधती जयकर, नाही का? अरुंधती, तुझ्या मनात जे काही आहे ते मला केवळ सांगितल्यानेच कोणाचंही कोणतंही नुकसान होणार नाही आणि कोणालाही राग येण्याचं काहीही कारण नाही. तेव्हा निसंकोचपणे सांग. त्या क्षणी काय झालं, मनाच्या साऱ्या खिडक्या खोलल्यासारख्या झाल्या. वरची बंधनं तटातटा तुटल्यासारखी झाली. या क्षणापर्यंत सर्व काही मी जयदेवांना सांगितलं. शेवटी मी म्हणाले, जयदेव, मला तर अशी भीती वाटते की मोहन अनेक गोष्टी गृहीत धरून चालला आहे, पण त्यात त्याची गफलत होते आहे. तो पिंजऱ्यातला असे 2 प्रतिस्पर्धी मांडले तर मोहनला दोघांच्याही शक्तीचा खरा अंदाज आलेला नाही. मोहनला काहीतरी भयानक धोका आहे. एकाएकी माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे काय? मी मनाशी नवल करीत होते. मला हे बोलायचं नव्हतं, पण जरा विचार केला तेव्हा मला समजलं हेच माझ्या अंतर्मनातले खरे विचार आहेत. दुसऱ्याही एका गोष्टीचं मला नवल वाटत होतं. त्या डॉक्टर पटेलांशी बोलताना क्षणोक्षणी मनात शंका येत होती. यांचा आपल्या शब्दांवर विश्वास बसेल का? या क्षणी असला विचार क्षणभर सुद्धा मनात आला नव्हता. जणू माझ्या मनाची जडणघडणच जयदेवांच्या सान्निध्यात बदलत होती. आणि तरी अजून ते एक शब्दही बोलले नव्हते. माझं सांगणं संपल्यावर काही वेळ जयदेव बोलले नाहीत. मग ते म्हणाले, मी काय करावं अशा अपेक्षेने तू इथे आले होतीस? फक्त तुमच्या कानावर ही हकीकत घालायची होती. मी प्रांजळपणे म्हणाले, मी स्वतः तर यात पुरी अनभिज्ञ आहे आणि तुमच्यासारख्यांना काही सांगण्याची तर माझी मुळीच लायकी नाही. मी फक्त काहीतरी मदत होईल या आशेने तुमच्याकडे आले आहे. मोहनच्या हकीकतीवर तुझा विश्वास आहे, पण मोहनवरच्या विश्वासाचीच ती दुसरी बाजू आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे याचा आधी शोध घ्यायला हवा. पण जयदेव, या गोष्टी शक्य आहेत का? विश्वातल्या शक्यतेच्या मर्यादा घालणारे आपण कोण? आपल्या विश्वासावर जग थोडंच चाललेलं आहे. शेवटी मानव हा या विश्वाचा अत्यंत अल्प असा अंश आहे. अल्प. मानवाच्या आकलनापलीकडे विश्वाचा पसारा अनेक दिशांना आणि अनेक भिंतीमधून पसरत गेलेला आहे. पण असू दे, ही वृक्ष आणि तात्विक चर्चा आता आवश्यक नाही. आपल्याला मोहनच्या वाड्यात जायला हवं. ते तळघर तपासून पाहायला हवं. पण मोहनने तर तळघर सील बंद केलेलं आहे ना? जराशे हसत जयदेव म्हणाले, अरुंधती, आता तू माझ्यावर सर्व काही सोपव. 3 दिवसांनी परत याच वेळी इथे ये. त्यांचा आत्मविश्वास किती प्रखर होता. अगदी शेवटच्या क्षणी त्यांना ते विचारायचं मला सुचलं. विचारलं नसतं तर शिष्टाचाराचा केवळ भंग झाला असता. जयदेव, तुम्हाला कसं विचारावं याचा प्रश्नच पडला आहे मला. माझी काही चूक होत असली तर मला क्षमा करा. हे उघड आहे की अनेक जण आपल्याकडे मदतीसाठी येत असतात. दिवसाचा कदाचित सर्व वेळ या लोकांसाठीच तुम्हाला खर्च करावा लागत असेल. या मदतीबद्दल जयदेवांच्या चेहऱ्यावरचं हास्य आता आणखी स्पष्ट झालं होतं. अरुंधती, तू पैशाबद्दल बोलत आहेस हो ना? मग 2 गोष्टी सांगतो त्या ध्यानात ठेव. पहिली म्हणजे मी तुझ्यासाठी किंवा तुझा तो मित्र मोहन त्याच्यासाठी काहीच केलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ईश्वराच्या कृपेने मला कशाचीही ददात नाही. आपण आत्तापुरता हा विषय इथे संपवू. ओके? तू आता निश्चिंत मनाने घरी जा. विषय त्यांनी किती कौशल्याने हाताळला होता.
त्यांना नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला आणि बाहेर आले. त्यांना भेटण्यासाठी लोक थांबलेलेच होते. एव्हाना खूप रात्र झाली होती. घरी फोन करून मी गाडी मागून घेतली. गाडी येईपर्यंत दिवाणखान्यात बसून होते. शिरावरचं केवढं तरी ओझं उतरलं होतं. जयदेवांची भेट घेतली ही फारच चांगली गोष्ट केली, माझी खात्री झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.